सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला DGK सर अक्कलकोट आपल्या सर्वांना गुड फ्रायडे निमित्त हार्दिक शुभेच्छा। आज गुड फ्रायडे आहे। आजच्याच दिवशी भगवान येशू ख्रिस्त यांना विरोधकांनी खिळे मारून त्यांचा जीवन संपविले होते। आज आपण या दिवशी गुड फ्रायडे म्हणून जगभरात आपण साजरी करतो। येशू ख्रिस्तांना सुद्धा जे भगवान होते त्यांना सुद्धा समाजातील विरोधकांनी टीकाकारांनी येशू ख्रिस्तांना सुद्धा त्रास देऊन त्यांची हत्या केली। आम्ही तुम्ही तर मानव आहोत। भगवान येशू ख्रिस्तांना खिळ्या मारून त्यांचा जीव मारलेले हे समाज आहे। असो, हे समाजच असणार आहे। भगवान येशू ख्रिस्त मरत असताना त्यांनी सांगितले की ह्या लोकांना माहीत नाही की आपण पाप करतोय, ह्या लोकांना माहीत नाही, ते अज्ञानी आहे, म्हणून ह्या लोकांना माफ करा, ह्या लोकांना क्षमा करा, असं पुन्हा प्रार्थना केलेलं हे भगवान येशू ख्रिस्त। सर्वांना गुड फ्रायडेच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा। आज अतिशय ऑथेंटिक न्यूज महाराष्ट्र सेट परीक्षेबद्दल आलेली आहे। सन्माननीय डॉक्टर बी.पी. कापडणीस सर, आदरणीय डॉक्टर बी.पी. कापडणीस सर, समन्वयक सेट विभाग पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, जे सेट परीक्षा कंडक्ट करणारे जे विभाग आहे त्याचा समन्वयक आहे डॉक्टर बी.पी. कापडणीस सर। यांनी एक स्पष्टपणे सकाळ न्यूजपेपरला माहिती दिलेली आहे की 7 एप्रिल 2024 रोजीच महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे। कोणत्याही परिस्थितीत पेपर पुढे जाणार नाही, कारण सेट विभागाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांची अनुमती घेऊन ही पेपर घेत आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आचारसंहिता आहे, आचारसंहिताची माहिती कल्पना इलेक्शन कमिशनला देऊन त्यांच्याकडून अनुमती घेऊन ही पेपर होणार आहे। यात काही शंका बाळगायचं नाही। तुमचा हॉल तिकीट आता डाउनलोड झालेले आहे, तुमचा हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि पेपरला बसा, असं आव्हान, असं माहिती सन्माननीय आणि आदरणीय डॉक्टर बी.पी. कापडणीस सर यांनी सांगितलेले आहेत। धन्यवाद सर। पेपर होणार आहे की नाही असं गेल्या 15 दिवसापासून संभ्रमावस्थेत आम्ही पण होतो। आपल्याला असं वाटलं होतं म्हणून आम्ही पण सांगितलं विद्यार्थ्यांना, परंतु आज एनीहाऊ तुम्ही स्पष्टपणे सांगितलात। अजून 10 दिवस आपल्या हातात आहे। 10 दिवस तरी तुमचं माइंड स्टेबल ठेवून, शांत ठेवून येणारा महाराष्ट्राची सेट परीक्षा तुम्ही द्या आणि 100% तुम्ही यश मिळवा। पेपर होणार आहे याच्याबद्दल काही बिलकुल आता तरी तुमच्या मनातील सगळं शंका बाजूला काढा आणि परफेक्ट डिसिजन घेऊन परफेक्ट अभ्यास करा। म्हणून पुन्हा एकदा पुणे सेट विभागांचे जे आदरणीय डॉक्टर बी.पी. कापडणीस सर यांनी सांगितलं की ऑलरेडी परीक्षांचे नियोजन पूर्ण झालेले आहे। महाराष्ट्रातील केवळ 17 शहरात, जे 36 जिल्ह्यामध्ये केवळ 17 सेंटरमध्येच परीक्षा होणार आहे। 298 केंद्र आहे परीक्षा होण्याची जे केंद्र आहेत, 17 शहर आहे। त्यामुळं
ज्या ज्या जिल्ह्यात जे एक्झाम आपलं इलेक्शन असेल तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थी दुसऱ्या सेंटरला मर्ज करून सगळं त्यांनी व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. आता पेपर होणार आहे 100%. तुम्ही म्हणाल आम्हाला सगळं माहिती आहे, काय नवीन माहिती सांगतो का सर, असं म्हणू नका. कारण ह्या सरांचं शब्द येईपर्यंत आम्हाला पण डाऊट होते. ऑलरेडी हे साहेब आता काल व्यक्त केलेले आहे. तर 1,28,243 विद्यार्थी पेपरला बसणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे एवढं विद्यार्थी ॲप्लिकेशन केलेत. 1,28,243 विद्यार्थी. मग 1,28,243 विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी 5,000 विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण होणार. बाकीचे सर्व विद्यार्थी चला पंढरपुरी वारीला सगळं गबाळ गुंडाळून पुन्हा घरी जायचं, पुन्हा पुढच्या वर्षी यायचं, पुन्हा घरी जायचं, पुन्हा असं. प्लीज बी सिरियस. आपल्याला 5% तुमचं नाव येणं अपेक्षित आहे. फक्त 5 to 6% रिझल्ट डिक्लेअर करीत असतात. त्यामुळं शेवटच्या टप्प्यात भरपूर आणि प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करा. आत्ता थांबायचं नाही. आता थांबलं संपलं, आता थांबायची गरज नाही. कारण एवढं दिवस तुम्ही पळत आलेलं आहेत. जसा रिले गेम माहिती आहे ना, रिले गेममध्ये 4 विद्यार्थी म्हणजे 4 खेळाडू मिळून ते रिले खेळत असतात. असं सर्कल ते पूर्ण करीत असतात. मग ते सर्कल पूर्ण करत असताना पहिला खेळाडू असा पळतो आणि दुसरा खेळाडू इथून इथं पळतो, तिसरा खेळाडू इथून इथंपर्यंत पळतो. तिघही म्हणजे हे फास्ट पडल्यानंतर ह्यांना देतात, ह्यांना. आणि शेवटच्या टप्प्यामधला जो प्लेयर असतो दॅट इज व्हेरी टर्निंग पॉईंट. तो किती स्पीडाने, किती जबरदस्त पळत सुटला पाहिजे त्याने, तरच मॅच पूर्ण होणार आहे. शेवटच्या टप्प्यात जर तुम्ही सावकाश चालला, शेवटच्या टप्प्यात जर तुमचं स्पीड कमी असेल, शेवटच्या टप्प्यात तुमच्या दिशा चुकला, शेवटच्या टप्प्यातील तुमचा एनर्जी संपला, शेवटच्या टप्प्यातील तुमचा आत्मविश्वास कमी झाला, शेवटच्या टप्प्यातील तुमचा निर्णय चूक झाला, शेवटच्या टप्प्यातील तुमचा विचार बदलला, तर मॅच खतम. म्हणून शेवटचे 10 टप्पा खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं शक्य तेवढं तुमच्या मनातील भरपूर कॉन्फिडन्स, तुमच्या मनात असलेलं भरपूर एनर्जी बाहेर काढा. एवढं प्रयत्न, एवढं स्पीड पाहिजे. अरे प्रत्येक व्यक्तीमध्ये एनर्जी आहे. तो एनर्जी बाहेर काढण्याचा वेळ आहे बघा. तू तूफान मचाने के लिए पैदा हुआ है. तू तूफान मचाने के लिए पैदा हुआ है. क्यों गुमशीदा बैठा है. तू तूफान मचाने के लिए पैदा हुआ है, क्यों गुमशीदा बैठा हुआ है. उठ, पहचान अपने आप को. तेरे अंदर ही तूफान बैठा है. तेरे अंदर ही तूफान बैठा है. उस तूफान को निकालो अभी, उस तूफान को निकालो बाहेर. तरच तुम्ही आता हे परीक्षा जिंकणार आहेत. नाहीतर आता जर सावकाश, जर तुम्ही शांत निवांत जेवण करणे, झोपणे, फिरणे, नाटक करणे असं जर करत बसला तर गेला बघा तुमचा. तसं नाही. तुफान आतलं पेटला पाहिजे. शेवटच्या टप्प्यात हा प्रिपरेशन सुरू होणार आहे. 10 दिवस तन मन धन सगळं त्याग करून पूर्णपणे अभ्यासावर तुम्ही लक्षात केंद्रित करा. कारण खूप विद्यार्थी हे पेपरला देणार आहेत. 1,28,243 विद्यार्थी बसणार आहे. त्याच्यातील फक्त 5,000 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होणार आहे. त्यांनाच सर्टिफिकेट मिळणार आहे. बाकीच्यांना सर्टिफिकेट मिळत नाही. म्हणून तुम्ही त्या 5,000 लिस्टमध्ये तुमचं नाव येणं अपेक्षित आहे. 5,000मध्ये तुमचं नाव आलं तर तुम्ही परीक्षा जिंकणार, परीक्षा पास होणार आणि तुमचं पुढचं आयुष्य कल्याण होणार आहे. कारण पुन्हा जूनमध्ये नेटचा सिलेबस, नेटचा पॅटर्न काय बदल होणार आहे. त्यापेक्षा ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये असलेले, कारण पुढच्या वर्षीचा महाराष्ट्राचे सेट पेपर हा वेगळ्या पद्धतीने होणार आहे. वेगळा म्हणजे ऑनलाईन पेपर होईल काय
काय स्ट्रक्चर बदलतील, काय 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 सगळं होणार आहे. आणि तुम्हाला एक मनपूर्वक विनंती, ज्या ज्या विद्यार्थ्यांना 7 तारखेला जे इलेक्शन ड्युटी आहे, जे इलेक्शनची ट्रेनिंग आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही घाबरू नका, तुम्ही परीक्षेला जावा, तुम्ही परीक्षा द्या. आणि परीक्षा देऊन आल्यानंतर जे इलेक्शन कमिशन आहे, जे ट्रेनिंग देणाऱ्या साहेबांना तुम्ही भेटा आणि त्यांना तुमचं हॉल तिकीट दाखवा की साहेब आम्ही परीक्षेला गेलो होतो म्हणून ट्रेनिंगला आला नाही. कारण माननीय विद्यापीठाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाना परमिशन घेऊन त्यांना ही सगळं माहिती देऊनच ही परीक्षा सुरळीत होणार आहेत. मला डाऊट होता इथंच, हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया परमिशन देतील का नाही देत नसतील असं आम्हाला वाटलं होतं, परंतु परमिशन दिलेलं आहे. कारण तुमचं कल्याण व्हावं म्हणून इलेक्शन कमिशनने तुम्हाला परमिशन दिलेलं आहे. म्हणून हे जे इलेक्शनची ड्युटी असलेले सर्व विद्यार्थी, ज्या ज्या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग आहे तिथला जो ट्रेनिंगचा प्रमुख असतो त्यांना आदल्या दिवशी तरी भेटा. 6 तारखेला भेटून सांगा की साहेब उद्या आमचा परीक्षा आहे, त्यामुळं आमचं येणं होत नाही, कृपया माफ करा असं त्यांना सांगा. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट कलेक्टरना ही कल्पना आहे, सेट परीक्षेबद्दल माहिती दिलेलं आहे. त्यामुळं ज्यांना ड्युटी आहे ते विद्यार्थी काळजी करू नका, परीक्षेला बसा. ओके, म्हणजे त्यांच्यासाठी हा द्वंद्व निर्माण झाले होते की परीक्षेला जायचं का ट्रेनिंग करायचं. आणि जे विद्यार्थी पूर्ण विद्यार्थी आहे, फुल टाईम विद्यार्थी आहे, त्यांना कोणाला परमिशन घ्यायची गरज नाही. डायरेक्ट हे पेपरचा तयारी करा आणि उरलेले 10 दिवस व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि परीक्षा पास व्हा. ओके, लक्षात आलं का मी काय म्हणतो. म्हणून थोडं एनर्जेटिक व्हा, थोडं पॉवरफुल व्हा, थोडं कॉन्फिडन्स ठेवा आणि परीक्षा उत्तीर्ण व्हा. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण व्हावा हीच माझी शुभेच्छा आहे. मी तुमच्यासोबत आहे. स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच असतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तुम्ही चांगल्या कामासाठी तुम्ही जात आहात. तुमच्या पाठीशी तुमच्या आईवडिलांचाही आशीर्वाद आहे आणि कोणाचा आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद तुमच्यावरच असायला पाहिजे. कारण तुम्ही पेपर देणार आहात, तुमचा विश्वास तुमच्यावर असणं आवश्यक आहे. तुमचा विश्वास तुम्ही कमी करून घेऊ नका. थोडं तुमच्यातील जो तूफान आहे ना, तो तूफान को बाहर निकालो. तो तूफान को बाहर निकलने के बाद आपको सभी ऐसा तूफान आना चाहिए, सब सेंटर उड़कर जाना चाहिए. उतना त्याला काय म्हणतो, काय हो कसलं तुफान आले बघा. मोठं एवढं स्पीड अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. करून घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना ह्या परीक्षेबद्दल शुभेच्छा देतो आणि तुमच्यासोबत मी आहे. जेवढं शक्य मी पण तेवढं टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न करतो. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. ओके, लक्षात आलं का. तू तूफान मचाने के लिए पैदा हुआ है. तू तूफान मचाने के लिए पैदा हुआ है. क्यों गुम सीधा बैठा है. उठ, पहचान अपने आप को. तेरे अंदर भी एक तूफान बैठा हुआ है. थैंक यू सो मच. नमस्कार. चलो आयತು ಚಿನ್ನು, ಆಲ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್ ಹೇಳಲ್ಲ ರೀ.